गरीब आणि श्रीमंतांमध्ये एक सगळ्यात मोठा फरक काय असतो? गरीब पैसे साठवतो आणि ते पैसे साठवलेले कुठेतरी बाबा एफडी किंवा काहीतरी गोष्टी खरेदी करतो ज्या गरजेच्या नसतात. श्रीमंत लोक काय करतात? जे पैसे वाचतात किंवा साठवतात त्याची गुंतवणूक करतात. आता काय झालंय की पहिला पैसे जे महिन्याला 1000-2000 रुपये साठवलेले असतात ते लोक मोबाईल घेतात, क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या गोष्टी घेतात आणि त्याचे खर्च करतात. हे गरीब होण्याची लक्षण आहेत. श्रीमंत लोकांकडे तसं नसतं. पगार झाला किंवा कुठूनही पैसे जे बिझनेसेस मधनं आले तर ते पहिला गुंतवणूक करतात. हा फरक दिसतो पुढच्या 10 ते 15 वर्षांमध्ये. कारण का आज मी नोकरीला लागलेले नवीन यंग मुलं वगैरे असतील तर ती पहिला मोबाईल घेतात, थोडेफार पैशाला गाडी घेतात आणि बऱ्यापैकी हप्त्यावर करतात. ते हप्त्यांमध्ये त्यांचं व्याज जातं, पैसे तर आलेले सगळे तिकडे संपतात. श्रीमंत विचार करणारी लोक काय असतात? ती आलेले पैसे गुंतवणूक करणार, मग 500 रुपयांपासून असे ना का ते करतात. हा मोठा फरक आहे. गरीब हा सेव्ह करतो पण ते चांगले पैसे कामाला लावत नाहीये. श्रीमंत हा पैसे सेव्ह करतो पण ते गुंतवणूक करून त्या पैशांना कामाला लावतो, म्हणून ते श्रीमंत होतात. अशाच पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला मिळत राहतील.